राशन कार्ड धारकांकरिता अतिशय चांगली माहिती आलेली आहे. रेशनवर किती धान्य मिळाले, कोणते मिळाले, आता थेट मोबाईलवर मेसेज येणार. रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि पारदर्शक सुविधा सुरू झाली आहे. आता रेशन कार्ड धारकाच्या मोबाईलवर त्यांना मिळालेल्या धान्याचा हिशोब थेट SMS द्वारे मिळण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. यामुळे रेशनच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. नोव्हेंबर हा रेशन कार्ड धारकांकरिता अतिशय चांगली सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. आता रेशन कार्डवर धान्य किती आहे आणि आपल्याला किती मिळाले याचा SMS डायरेक्ट रेशन कार्ड धारकाला आपल्या मोबाईलवर पाहायला मिळणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अतिशय महत्त्वपूर्ण ही प्रक्रिया केलेली आहे आणि यामुळे रेशन व्यवहारामध्ये नक्कीच पारदर्शकता येणार आहे. महिन्यातील धान्य वाटपासंबंधी अनेक लाभार्थ्यांना असे SMS आले आहेत, ज्यामध्ये त्यांना मिळालेल्या धान्याचा कोटा स्पष्टपणे नमूद केला आहे. या संदेशात ज्वारी, गहू आणि तांदूळ या धान्य प्रकाराचा प्रत्येक लाभार्थ्याला किती किलो वाटा मिळाला आहे याची माहिती दिली जात आहे. तर पहा, रेशन कार्डवर होणारे वाटप संबंधी लाभार्थ्याला किती धान्य मिळाले असे SMS येणे सुद्धा सुरू झालेले आहे. मेसेजमध्ये दिलेली माहिती अत्यंत स्पष्ट असून आदेशानुसार हा कोटा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकारच्या पूर्णपणे निशुल्क दिला जात आहे. जर तुम्हाला रेशन दुकानात कमी धान्य मिळत असेल किंवा मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोट्यापेक्षा कमी धान्य दिले जात असेल तर तातडीने तक्रार करणे आवश्यक आहे. तर पहा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकारकडून निशुल्क हे कोटा दिला जात आहे राशन कार्ड धारकांना. आणि तुम्हाला जर रेशन दुकानामध्ये कमी धान्य मिळत असेल किंवा तुमच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजप्रमाणे धान्य मिळत नसेल, कमी मिळत असेल, तर याची तक्रार तुम्ही करू शकता. जर काही कारणास्तव तुम्हाला SMS प्राप्त झाला नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. केंद्र सरकारचे मेरा रेशन हे ॲप अत्यंत उपयुक्त आहे. या ॲपवर आधार क्रमांक वापरून तुम्हाला मंजूर झालेला धान्याचा कोटा तपासता येतो. मंजूर धान्य आणि प्रत्यक्ष दुकानदाराने दिलेल्या धान्यातील फरक ओळखण्यात हे ॲप खूप उपयोगी पडते. तर पहा, जर काही कारणास्तव तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज प्राप्त झाला नाही तुमच्या रेशन कार्डवर मिळणाऱ्या धान्याविषयी, तर याची माहिती तुम्ही केंद्र सरकारने सुरू केलेल्या मेरा रेशन ॲप यावर सुद्धा पाहू शकता. आपल्या धान्याची माहिती पाहण्याकरिता मेरा रेशन ॲपवर आपल्या आधार क्रमांकाचा प्रयोग करून आपल्याला किती रेशनवर धान्य मिळालेला आहे किंवा आलेला आहे हे आपण मेरा रेशन ॲपवर पाहू शकतो. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि प्रत्येक महिन्याला किती व कोणते धान्य मिळणार आहे याची माहिती मिळवण्यासाठी तुमचे मोबाईल क्रमांक रेशन कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. तर पहा, आपल्या रेशन कार्डवर मिळणारे धान्य आपल्याला आपल्या मोबाईलवर पाहण्याकरिता आपल्या रेशन कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब फॉलो केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. म्हणजेच राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल.